बातमी घाटकोपर मधील आहे। घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी आणि गुजराती वाद पेटल्याचे चित्र आहे। मराठी माणसं घाणेरडी आहेत, मच्छी खातात अशा शब्दात मराठी माणसांना, मराठी कुटुंबाला हिणवल्याचा प्रकार समोर आलाय। घाटकोपरमधील एका सोसायटीमध्ये फक्त 4च मराठी कुटुंब आहेत। गुजराती कुटुंब त्रास देत असल्याचा मराठी कुटुंबाने आता आरोप केलेला आहे। धक्कादायक प्रकाराच्या संदर्भातली खरं तर ही बातमी आपण पाहतोय। घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पेटलेला आहे। मराठी माणसं घाणेरडी आहेत, मच्छी खातात अशा शब्दात मराठी कुटुंबाला हिणवण्यात आलं। घाटकोपरमधील एका सोसायटीमध्ये फक्त 4च मराठी कुटुंब आहेत आणि त्यामुळे गुजराती कुटुंब त्रास देत असल्याचा मराठी कुटुंबाने आरोप केलेला आहे। कुठे लाचार भेटतातच। तुला काय निवडून घ्यायचं झाला? इकडे एक प्रश्न सोड ना। मराठी लोकांवर अन्याय होत नाही। लेटर दाखवा, लेटर दाखवा। थांबे थांबे एक मिनिट, हे कशाला दिलेलं? हे कशाला दिलेलं ते सांग मला। हे कशाला दिलेलं? तू बोलतोय ना मराठी माणसावरती अन्याय नाही ना, मग हे अप्रोच दिलेलं लेटर आमचे काल मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले ती भूमिका आमची कायम आहे। जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल। या संदर्भाची तक्रार एसएनसी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी आणि घाटकोपरला जाऊन घाटकोपर हे गुजरात्यांचं असं सांगितलं होतं। त्याच्यामुळे आता हे काय आहे, कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे इंगा दाखवायचा, पण आम्ही नक्कीच अमित शहा, नरेंद्र मोदी यांना कळवू, कारण शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे आणि त्याला भाजप बरोबरच्या सगळ्या पक्षांचं मुक समर्थन आहे। समाजामध्ये असे विचित्र पद्धतीचे काही लोक असतात, ते असे स्टेटमेंट करतात, परंतु महाराष्ट्रामध्ये असं एखादी घटना जर सोडली तर कुणाचाही वाद आपसामध्ये नाही आहे। सर्वजण मिळून मिसळून राहतात आणि जो हा नालायकपणा करतो त्याला कायदेशीर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे, हे आमचं मत आहे। मटण मच्छी खाणं मला वाटतं निसर्गाचं संतुलन राखणं आहे। गंदे लोक मटण मच्छी खातात असं मुळीच मानायचं कारण नाही। निसर्ग चक्र राखण्यासाठी काही जण मांसाहार करत असतील, काही नसतील, आणि मांसाहार करणं न करणं ज्याचा त्याचा खाजगी अधिकार आहे, खाजगी विषय आहे। आणि मराठी माणूस जर असं खात असेल तर मला असं वाटतं गुजरात्याने त्याच्यावर बंदी आणण्याची गरज नाही, त्याच्यावर बोलायची गरज नाही। आणि मग जर अशा पद्धतीनं मराठी माणसाला छेडण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस, मग गंदा मराठी माणूस कसा असतो तो मला असं वाटतं या गुजरात्यांना दाखवून देऊ शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।